नागपुर में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने प्रेस कॉन्फ्रेंस में कई मुद्दों पर खुलकर बात की। बारिश से हुए नुकसान की भरपाई, शालार्ट घोटाले में शिक्षकों को मदद और राहुल गांधी के आरोपों पर पलटवार करते हुए बावनकुले ने विपक्ष को आड़े हाथों लिया। राहुल गांधी द्वारा लगाए गए मत चोरी के आरोपों पर बावनकुले ने तीखा पलटवार किया। शालार्ट आईटी घोटाले पर उन्होंने कहा कि जिन संस्था चालकों ने फर्जी नियुक्तियां और घोटाला किया है उनकी संपत्ति सरकार को जब्त करनी चाहिए। और लोकार्पण पर बात करते हुए बावनकुले ने बताया कि नागपुर जिले के विकास के लिए इस बार 1200 करोड़ रुपए मंजूर किए गए हैं। पाटन सावंगी में 30 बेड का ग्रामीण रुग्णालय शुरू हुआ है, जिसमें 36 प्रकार की सेवा उपलब्ध कराई जाएंगी। उनका कहना था कि 2047 तक विकसित नागपुर के लिए योजनाएं की तैयारी की जा रही है। माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्री म्हणून मी सुद्धा मदत पुनर्वसन मंत्री आमचे मकरंद पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनजी सर्वांनी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक नुकसानाचं सर्वेक्षण केलं पाहिजे। शेती नुकसानाचं, घर नुकसान, काही जनावरांचं नुकसान झालं आहे आणि पुढच्या काळामध्ये उद्यापर्यंत आणि पुढचे 3 दिवस काही भागामध्ये रेड अलर्ट आहे। यावर एडीआरएफ एनडीआरएफच्या टीम्स या अलर्ट ठेवल्या पाहिजे। काही भागामध्ये शाळेला सुट्ट्या द्यायची गरज आहे, ती शाळेला सुट्ट्या देण्याचा निर्णय या ठिकाणी आपण करतो आहे। पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जसं मी काल दिवसा आणि या ठिकाणी चांदूर तालुक्यात गेलो होतो, तिथे फार नुकसान झालं आहे। तर जे काही पावसाचं नुकसान झालं आहे, नैसर्गिक नुकसान झालं आहे, त्या सर्वांची नुकसान भरपाई कलेक्टरच्या त्या ठिकाणी जे आपत्ती व्यवस्थापन अकाउंट आहेत त्यामधून देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचे पंचनामे सुद्धा करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जसे जसे पंचनामे येतील तसतशी नुकसान भरपाई एनडीआरएफ एडीआरएफच्या नियमांनी आपण देणार आहोत। मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय, पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, बऱ्याच भागात पाणी साचलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन ते इतर बाबींसाठी प्रशासनाकडे काय केलं जातं? नाही, संपूर्ण मुंबईमध्ये आमचा सरकार अलर्ट आहे, ते महानगरपालिका अलर्ट आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन करायचं असेल, एडीआरएफ एनडीआरएफच्या टीम असतील, सर्व काही लागलेले आहेत आणि जनतेला अलर्ट राहायचंही त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे। शाळेला सुट्टीच्याही बद्दल विचार केला गेला आहे। मला वाटतं की संपूर्ण राज्याचे जेवढे वॉर रूम आहे आमचे, त्या वॉर रूम मधनंही याचं मॉनिटरिंग चालू आहे। चेंबूरची संरक्षण भिंत देखील तिथे पडलेली आहे। तर लगातार पाऊस आहे, पाऊस हा सलग आहे, त्यामुळे काही भिंती पडल्या, काही घराचा प्रॉब्लेम येणार आहे, जे कच्चे घर आहेत त्याचा एक प्रश्न येणार आहे, ज्या ठिकाणी अतिक्रमण करून लोक राहतात त्याचे प्रश्न येणार आहे। त्यामुळं या सर्वांना तातडीची मदत जे कलेक्टर अकाउंटमध्ये आपण देतो ती मदत देण्याचं कार्य चालू आहे। राहुल गांधींनी जो आरोप केला होता 0 नंबर अनेक लोकांना देण्यात आला आहे। ईसीने काल इलेक्शन कमिशनला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि खूप मोठ्या संख्या लोकांकडे घरं नाही आहे किंवा ज्या ठिकाणी स्लम्स आहे, बाकी पट्टे वाटप झालेलं असेल, नजूर असेल, त्या ठिकाणी 0 नंबर असेल। महसूल मंत्री म्हणून किती टक्के लोकांच्या पत्त्यावरती 0 नंबर लिहिला असतो मतदार यादीमध्ये? कारण त्यांचं घर नसतं, झोपडपट्टीमध्ये राहत असतील किंवा नजूरच्या पट्ट्यावर राहत असतील, 0 नंबर मतदार कार्डवरती लिहिण्यामध्ये महसूल मंत्री म्हणून किती टक्के लोकांचे असू शकते? आता ह्याचा आकडा आज काढणं काही योग्य होणार नाही। जेव्हा पुनर्सर्वेक्षण होईल, शेवटी मतदार याचं पुनर्सर्वेक्षण हे प्रत्येक रोजचं सुरू असतं आणि त्या पुनर्निरीक्षणामध्ये रोज मतदार नावे ऍड होतात। 1 जानेवारी 2026 येईल त्याच्या आधारावर पुनर्निरीक्षण होतं। काही लगातार निरंतर प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे हे सांगणं कठीण नाही कुठला 0 नंबर आहे कुठला काय नंबर। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये कुणाची नाव गेलं किंवा ऍडिशन झालं, त्या ऍडिशन झाल्यानंतर त्या मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेण्याकरता सर्व पक्षाला त्यांचे बूथ लेवल एजंट असतील, त्यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असतील, यांना निवडणूक आयोग नोटीस देत असतं की अशी अशी मतदार यादी प्रकाशित झाली आहे, त्यावर काही तुमचे ऑब्जेक्शन आहे का? महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षाला अशा नोटीस आल्या येतात। बूथ लेवल पर्यंत जो बूथ लेवल एजंट आहे त्यांनाही नोटीस जातं। जिल्हाधिकारी आणि जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे हे सुद्धा वारंवार बैठक घेतात त्या भागातल्या निर्वाचन या ठिकाणी परिसरातल्या लोकांची
जसं विधानसभेची असेल तर आमचे प्रांत घेतात, ग्रामपंचायत तर तहसीलदार घेतात. मला हे या ठिकाणी वारंवार सांगायचं आहे की वारंवार सांगितलं आहे की जेव्हा या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये 1 लक्ष बूथवर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची वेळ होती तेव्हा काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही नेत्याने ऑब्जेक्शन घेतलं नाही. मतदार यादी अंतिम होताना ऑब्जेक्शन नाही घेतलाय. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा ऑब्जेक्शन नाही. ज्या वेळा व्होटिंग सुरू झालं संपूर्ण 1 लक्ष बूथवर व्होटिंगच्या वेळी मतदानाच्या दिवशी कुठलंही ऑब्जेक्शन नाही. मतपेटी सील करताना कुठलं ऑब्जेक्शन नाही. काउंटिंग करताना कुठलं ऑब्जेक्शन नाही. आणि निवडणूक झाल्यावर निवडणूक हरल्यावर हे मूर्खासारखे म्हणजे ज्याला खरंच आता एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की निवडणूक झाल्यावर 8 महिन्यांनी सांगतात. अच्छा, इलेक्शन कमिशनकडे म्हणजे उच्च न्यायालयात कुठला रिट पिटिशन नाही, इलेक्शन पिटिशन नाही. आणि आता वेळासारखे आपलं मी कालही सांगितलं जेव्हा नेतृत्व क्षीण होतं, नेतृत्व क्षमता संपतं, पक्ष लयात जातो तेव्हा तुम्हाला दुसऱ्यावर आरोप करून आपली चमडी वाचवतायत. आज जे परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये, राहुल गांधी खास करून तुम्ही विचारलं मला, त्यांना आपलं नेतृत्व हे टिकवण्याकरता आणि काँग्रेस पार्टी टिकवण्याकरता निवडणूक आयोगाचा सहारा घ्यावा लागतं. संविधानाने या ठिकाणी तयार केलेली संस्था ज्या पवित्र निवडणुकीवर तुम्हाला त्या ठिकाणी आधार घ्यावा लागतो. लोकसभेच्या निवडणूक तुम्ही जिंकले तेव्हा मशीन चांगली, तेव्हा मतदार यादी योग्य. विधानसभेची निवडणूक तुम्ही हारले, तुमची मशीन खराब, तुमची मतदार यादी खराब. आताही काही वेळ गेला नाहीये. विधानसभेच्या निवडणुकीच्या व्होटिंग यादीवर, मतदार यादीवर आता निवडणुका होणार आहे, त्याच मतदार यादीवर होणार आहे. एवढंच आहे. विधानसभेची यादी आता डिवाइड होणार आहे, ग्रामपंचायत करता, जिल्हा परिषद करता, पंचायत समिती करता. मग आता तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन टाका. म्हणजे किमान काँग्रेस पार्टीला एवढं तरी म्हणजे आता संधी आहे महाराष्ट्रात. विधानसभे एवढ्याच निवडणुका आता नगरपालिकेच्या आहे, 13,000 पदाच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत जर ऑब्जेक्शन घेऊन काही जर तुम्हाला समाधान होतं तर करून टाका, नाहीतर उद्या या निवडणुका हरल्यावर हे लोक हेच म्हणतील राहुल गांधी महाराष्ट्राची यादी चुकीची आहे, महाराष्ट्राची मशीन बिघडली. तुमच्या या आव्हानाला काल वडेट्टीवार म्हणाले की मग बॅलेटवर का नाही निवडणूक कुणी आणला ईव्हीएम? कोणाच्या काळात आलं? म्हणजे तुमचे सलग 50 वर्ष सरकार राहिले. मनमोहन सिंगच्या सरकार काळापासून ईव्हीएम वगैरे हे त्या ठिकाणी प्रणाली लागू झाली. आमचा काळ होता का? तुम्ही ईव्हीएम वर आणि निवडणूक आयोगात तुम्हाला खुलं चॅलेंज दिलं आहे ना. या देशातल्या 140 कोटी भारतीयांपैकी कुठलाही भारतीय व्यक्ती ईव्हीएम वरचा दोष म्हणजे ज्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात 1,200 बूथवर काँग्रेस समोर आहे, तिथे ईव्हीएम बरोबर होती. ज्या ठिकाणी मी पुढे गेलो तिथे ईव्हीएम बिघडली. म्हणजे मला सांगा हे यांनी काय याच्यातून साध्य करून पाहतात आहे? पक्ष वाढवण्याकरता किंवा पक्ष टिकवण्याकरता किंवा नेतागिरी टिकवण्याकरता या देशाची नस समजावी लागते. ते त्यांना ते कळत नाही आहे. त्यांचे रोज लोक पार्टी सोडून चालले आहे, काँग्रेस पार्टीचे लोक. आणि त्यामुळं त्यांना आपली पार्टी सुधारत नाही, सांभाळता येत नाही, त्यांचे कार्यकर्त्यांना सांभाळता येत नाही. तेव्हा निवडणूक आयोगाला दोष देऊन आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहे की थांब रे बाबा, ते मशीन चुकीची होती म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ते जिंकले आहे, पुढच्या काळात तुम्ही जिंकाल, असे त्या अपेक्षेवरनं त्या कार्यकर्त्यांना पार्टी टिकवण्याकरता काम करतात. शिक्षकांची भेट घेतली काय त्यांना? शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये जे काही शिक्षक आता त्यांच्यावर अडचणी आल्या आहेत, ज्या संचालकांनी, ज्या शाळा चालकांनी बदमाशा केल्या, अपॉइंटमेंट आधी शिक्षकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना प्रलोभन देऊन खोट्या पद्धतीने शालार्थ आयडी तयार करून त्यांच्या अपॉइंटमेंट केल्या. त्यांना अजून कुठल्या प्रकारचं गंडवलं असेल ते मला माहिती नाही. तर अपॉइंटमेंट करताना तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे शाळेमध्ये. एखादा शाळेत टीचर लागायचं असेल तर ते अपॉइंटमेंट करण्याच्या पूर्वी काय काय होतं ते वेगळी परिस्थिती आहे. काही तर लोकांनी लोन काढलेत, 25-25, 30-30 लाख रुपये लोन काढलेत, ते लोक या ठिकाणी आहेत. पण ज्या संचालकांनी गुन्हा दाखल केला, ज्या संचालकांनी बदमाशी केली आहे, यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे सरकारने. मी आता बोललो शिक्षण मंत्र्यांची, मी उद्याही बोलणार आहे. या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे, या सर्वांच्या प्रॉपर्टी लिलाव केल्या पाहिजे. आणि या शिक्षकांना कसं त्या ठिकाणी उद्या आधार देत नाहीत, कारण यांचा काही दोष नाहीये. यांना ऑनलाईन
त्या ठिकाणी त्यांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतला. त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली. 12-12 वर्ष झाले शिक्षक शिकवत आहेत. 12-12 वर्षापर्यंत त्यांचा पगार चालू आहे. अशा वेळी मात्र शासन त्यांना काही वाऱ्यावर सोडणार नाही. निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी, आमचे दादा भुसेजी आणि आम्ही सर्व याची चर्चा करू आणि त्यातल्या शिक्षकांना काय न्याय देता येईल देऊ. आज तुम्ही सावनेरला रुग्णालयाचं लोकार्पण केलं, त्याबद्दल सांगा. दुसरं डीपीडीसीची बैठक, बहुप्रतीक्षित बैठक, निधी आलेला आहे काय? 1200 कोटी रुपये यावर्षी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथजी आणि अजित पवारजी यांनी नागपूर जिल्ह्याकरता दिला आहे. नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता आमचे अर्थमंत्री, राज्यमंत्री या ठिकाणी जयस्वालजी आहेत. आमचे सर्व आमदार खासदार आहेत. आम्ही आज त्याचं नियोजन करणार आहोत आणि महत्वाचं काय करणार आहोत की डीपीसी म्हणजे नुसता या रस्त्याला पैसे, त्या रस्त्याला पैसे, याला ग्रामपंचायतला पैसे हा विषय नाही आहे. आम्ही आज काय विचार करतोय की 2029चं विकसित नागपूर याकरता काय, कुठल्या मेरिटवर काम केलं पाहिजे, कुठल्या विषयामध्ये नागपूर जिल्हा मागे पडलेला आहे. जसं बचत गटांना मोठ्या प्रमाणात जर आम्ही मदत केली, रिव्हॉल्विंग फंड दिला, तर बचत गटाच्या माध्यमातून पशुधन, मत्स्य व्यवसाय इथे रोजगार निर्माण होऊ शकतो. त्याची एक चांगली आपला प्रोजेक्ट रिपोर्ट आशिष जयस्वालजींनी तयार केला. 2029चं विकसित नागपूर, मग 2035चं विकसित नागपूर आणि 2047चं विकसित नागपूर. हा जिल्हा 3 भागामध्ये आम्ही आज प्रेझेंटेशन कलेक्टरला मागतोय की नुसतं निधी वाटपाची बैठक नाही, तर आम्हाला या नागपूर जिल्ह्याला 2047 पर्यंत विकसित देशासोबत, विकसित महाराष्ट्रासोबत, विकसित नागपूर याकरता आम्ही आज बैठक घेतोय. आजचं प्रेझेंटेशन निधी वाटण्यापेक्षा या पुढच्या प्लॅनिंग करता राहणार आहे. डीपीसीचं काम आहे प्लॅनिंग करणं, नुसतं निधी वाटणे नाहीये. तर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग आज आम्ही करणार आणि सोबत आज आम्ही एक महत्वाचा हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. पाटण सांगलीमध्ये आशिष देशमुखजी यांनी त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघात पाटण सांगलीमध्ये एक त्या ठिकाणी 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उद्घाटन झालं आणि त्या ठिकाणी 50,000 लोकांना आरोग्य सेवा मिळेल याकरता सुसज्ज हॉस्पिटल आम्ही आज उद्घाटन केलं आहे. 1.5 कोटी रुपये त्या हॉस्पिटलला पुरा लागणार आहे. तिथल्या व्यवस्था ज्या राहिलेल्या आहेत त्यांना 36 प्रकारच्या रुग्णसेवा या हॉस्पिटलमधून मिळणार आहे. त्याचे आज उद्घाटन आम्ही केलं आहे. जिल्हा रुग्णालय तयार आहे. जिल्हा रुग्णालय केव्हा होणार आहे? त्याचा काही मुहूर्त म्हणजे मंत्रालय तुमच्याकडे नाहीये. मुंदोडकरशी बोलून मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून आम्ही लवकरच त्याचं उद्घाटनाचा मुहूर्त काढू.